का तामिनी बेस्ट आहे ना मित्रांनो. हे बघा किलोमीटर किती पण असो, किलोमीटर मॅटर नाही करत, प्लेस मॅटर करते ना बाबा. क्यों तुझे और बाइक चाहिए बता. आणि माझ्या समोर तर धबधबा कसला भन्नाट वाटतोय या मित्रांनो. फक्त असं मला वाटतं मित्रांनो मी काहीच बोलायचं नाही, फक्त मला राईड एन्जॉय करायची आहे यार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपला मागचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला मला माहिती आहे, तुम्हाला आपले सगळे ब्लॉग आवडतात मला माहिती आहे, ते ठीक आहे. आणि आजच्या टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं सर आपण कुठे चाललोय. आपण चाललोय आता बोलतात ना धबधब्यांचं माहेर घर म्हणजे तामिनी घाट, तर त्याच तामिनी घाटाला आपण आज भेट देतोय. आपण चाललोय म्हणजे मागच्या 3 आठवड्यात मी जाऊन आलो, पण तेव्हा आपण ब्लॉग शूट नाही केला. तेव्हा आपल्या गोप्रोचा खूप सारा सीन चालू होता, पण ते सीन सगळे मी सॉर्ट आउट केलेत. थोडेफार थोडे दिवसासाठी असेल का लाईफ टाईम असेल मला नाही माहिती, पण हा गोप्रो आहे ना भाई लय डेंजर आहे. ह्याला कधीही काही होतं ह्याचं काय आपण सांगता येत नाही. आणि मी राईड्स चालू केले भांडूपवरून. माझ्यातून तामिनी घाट किती आहे मला नाही माहिती, मी फक्त मॅपवर टाकलं तामिनी घाट. मला जायचं तर जायचं ना भाई, किलोमीटर किती पण असो, किलोमीटर मॅटर नाही करत, प्लेस मॅटर करते ना बाबा. आपण तिकडे चाललो तामिनी घाटात आणि आपण जाणार आहोत पाली मार्गे. लोणावळा मार्गे नाही जाणार आहोत आणि येताना ट्राय करू की लोणावळा मार्गे येऊ. सो मी त्या वेळेला असं थोडंसं राऊंड मारला, इथं असं पाली मार्गे गेलो, तामिनी घाट फिरलो, मस्त धबधब्यांची मजा घेतली, मस्त मॅगी खाल्ली, इथे थांबलो मित्रांनो. आणि मग तिथून असं मी आलो लोणावळा वगैरे करत घरी. सो आजचा प्लॅन तर सध्या हाच आहे की जाताना मी जाणार आहे पाली मार्गे. कुठपर्यंत ब्लॉग येईल मला ना माहिती. आज आपल्या गाडीला नवीन टायर आहे, त्याबद्दल आपण सगळं बोलू, पण त्याच्या आधी मला भरायच्या गाडीमध्ये फ्यूल आणि समोर लागला रेड सिग्नल, त्यामुळे जरा मी क्लच दाबतो, ब्रेक दाबतो आणि गाडी थांबवतो आणि थोडीशी ह्या साईडला घेतो, कारण तिथून आपल्याला थोडीशी जागा भेटेल पुढे जायला. पेट्रोल भेटतो तुम्हाला पेट्रोल पंपवर. थांबा जरा, सिग्नल पण लागला ना मित्रांनो. सो तुम्ही समजू शकता एका मोठं ब्लॉगरसाठी सिग्नल लागतो आणि काच बंद असताना बोलायचं असतं तेव्हा किती साऱ्या दुविधा मनस्थिती में हम पड जाते दोस्तों. मित्रांनो आता आलो आयक्याच्या इथे, आयक्या काय इथे दुर्बेच्या इथे बघा इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे. मग इथे पेट्रोल भरतो कारण गाडीला लय जरा भूक लागली. सो पेट्रोल भरू चाल फुल करायचं. ते नंबर जसे वर जातात ना त्याच्या पॉकेटमधलं पैसे पण खावे येतात मित्रांनो. जाने दे पेट्रोल जाने दे. 1185 कोणतरी बोललं होतं कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय. खरं आहे ते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये का, अजून ना पावसाचं आगमन नाही झालंय, त्यामुळे जरा ठीक आहे. कारण काल तर बाबा असला डेंजर पडत होतो ना पाऊस, तर मला असं वाटलेलं की माझी आजची राईड कॅन्सल होऊ शकते. पण सकाळी वेळेला बारीक बारीक होता, निघालो तेव्हा आलेला थोडा, पण आता नाही. पण तो येऊ शकतो आणि येण्याची शक्यता दाट आहे, कारण वरती ढगं बघा किती दाट अशी काळी कुट्ट झालीत आणि त्याच्यामुळे तो पाऊस येण्याची शक्यता. बापरे अरे तिकडे काय झालं, इकडे ऊन पडलं, हे काहीतरी वेगळाच सीन आहे बाबा. आणि मी ना सध्या आपल्या गाडीला टायर पण नवीन लावलेत आणि मी टायर लावलेत अपोलो ट्रॅम्पलर XR. माहिती असेल तुम्हाला, आपला पाठचा ब्लॉग तुम्ही तो बघितला असेल. आतापर्यंत तरी परफॉर्मन्स ठीक आहे. तर मॅक्झिलर मी बघत होतो ना 17 का 20 हजार पर्यंत होते ते, आणि हे मला ऑलमोस्ट फिटिंग वगैरे सगळं त्यानंतर ते वॉल वगैरे असं सगळं चेंज करून मला आय थिंक 9 पर्यंत पडलेत. सो ठीक आहे ना, 11,000 रुपये वाचतायत तर काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पण काय कॉम्प्रोमाइज असं करावं लागत नाही, फक्त एकच गोष्ट आहे की समोरच्या टायरमधून थोडासा साऊंड येतोय असं मला वाटतंय, बाकी नाही. बघा आता इथून जर मी गेलो ना वन साईड कचकन गाडी जाते, काय टेन्शन नाही काय नाही. झालं पावसाचं आगमन, पावसाने आपलं ऐकलं. फायनली ऐकलं पावसाने आपलं ऐकलं. बोललो ना आगमन पावसाचं झालं ना अजून लगेच इन्स्टंट रिप्लाय भाई मी पडत नाही काय बघ असं झालं त्याचं. पावसाने असं सगळ्या गोष्टी इगोवर घेतल्या रे देवा. दादा एक सॅडल बॅग लावून कुठे चालला तू. बाय द वे एन्जॉय युअर राईड, सेफ जा जिथे जातोस तिथे आणि सेफ घरी पण जा. आणि आपण आता आहोत कळंबोली हायवे. आता ना थोडीशी भूक लागायला लागली मित्रांनो, तो कुठेतरी थांबतो आणि थांबणार म्हणजे कुठे चौकला कर्जत, मला माहिती आहे सगळ्यांना, पण तिकडे थांबतो मस्त मिसळ खातो. पण मला आज आहे ना मित्रांनो खरं सांगतो डोसा खायचा मूड झालाय, आणि तो पण मैसूर मसाला डोसा. आता ना मी थोडीशी स्पीड टेस्ट पण केली असती गाडीची, पण यांना पाऊस पडते ना त्यामुळे नाही करू शकत. नवीन टायर आहेत ना, तर नवीन टायर मला पण चेक करायचे, पण उन्हाळा असताना तर खूप मजा येते चेक करायला. आता नाही, पावसामध्ये रिस्क नका घेऊ मित्रांनो. रिस्क आहे तो इश्क आहे मला माहिती आहे, पण हे इश्क आहे ना खूप महागात पडली. ब्रेकअप होईल तुमचा डाबस्कन देवा. पावसाची तीव्रता ना थोडीशी कमी कर. एवढा असा दनादन लागू दे नको. हा खूपच लागतोय बाकी काय नाही.
म्हणजे पडू दे, पण जरा असं नॉर्मल पडू दे ना. हे असं डायरेक्ट मारामारीवर नाही यायचं यार. मी काय करू शकत नाही ना मारामारीला. मी आता रेनकोट घालू शकतो, फक्त माझी रक्षा करू शकतो. मी आता दानातून तुम्हाला मारू शकत नाही. काय पावसाला बोलतोय मी. इच्छा आहे माझी की मला एक आफ्रिका ट्विन दिसली पाहिजे. मला बघायचं यार ती आफ्रिका ट्विन. मला बघायची इच्छा खूप झाली. आणि दुसरी म्हणजे नवीनवाली BMW F900 GS. या दोन्ही बाईक घ्यायची आपली सध्या लायकी नाही. त्या गाड्या मला बघायच्या, कारण बघण्याची लायकी आपली खूप जास्त आहे, घेण्याची लायकी सध्या नाही. पण आपली ती पण लायकी येईल भाई. आज आपण ही घेतली, ती पण घेणार. लाईफमध्ये स्वप्न मोठी बघा, बघितलेली स्वप्न पूर्ण कशी करता येईल त्याच्यावर थोडासा विचार विनिमय करा. बाई सगळी स्वप्न पूर्ण होतात, फक्त त्यासाठी परिश्रम कष्ट हे केले पाहिजेत. आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही तुमच्या समोर पर्याय नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि तेच यश मिळवण्यासाठी मी आज जातोय तामिनी घाटात. यश नाही रे, धबधबा. धबधबा बघण्यासाठी आणि तो धबधबा तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तामिनी घाटाचा अनुभव करण्यासाठी. आणि आपण चाललोय आज KTM ADV 390 वरचा अनुभव कसा आहे तामिनी घाटात तो पण आपण बघूया. नवीन टायरचा कसा अनुभव आहे तो पण मी बघूया. असा अनुभव करत नाही, माझा अनुभव थोडासा शेअर करतो आणि मी जातो तामिनी घाटात. चला काका, थोडंसं जर कमी पाणी उडवा, मजा येते तसं. असं काय नाही, मी जर रेनकोट तर घातलाय. तुम्ही पाणी उडवा नाही तर बादलीभर पाणी माझ्यावर टाका, मला फरक तर काय पडणार नाही. बापरे काय लागलं हे गोप्रो नीट राहा. सॉरी मित्रांनो, काय आवाज ब्रेक झाला असेल तर आय एम रिअली सॉरी ना मित्रांनो. मला लांब करा. एक बिग बाईक आपल्याकडे पाहिजे. मला आता कधी कधी वाटतं ह्याच्यावर तर मी फक्त घ्यायला गेलो ना गाडी, म्हणजे ह्याच्या वरच्या सेगमेंटवर, तर फक्त ती माझ्यासाठी लक्झरी असेल. माझ्यासाठी प्रायमरी अशी गाडी नसेल, ती सेकंडरी असेल. कुठे बाहेर जायचं चल घेऊ, बट दिल है की मानता नहीं. दिल है की मानता नहीं. दिल है की मानता नहीं. क्यों तुझे और बाइक चाहिए बता. क्यों तुझे और बाइक चाहिए बता. जब तेरे पास ये है फिर भी मुझे वो बाईक चाहिए. फायनली मित्रांनो थांबलोय इथे, भूक लागली म्हणून. हे बघा इथे हॉटेल आहे शिवाय शुद्ध शाकाहारी. आपलं हे बघा इथे आपलं चौक आहे तिथे. मित्रांनो इथे थांबलो मी मैसूर मसाला डोसा खायला. आवाज येतो की माहिती नाही. आता मैसूर मसाला डोसा मस्त खातो आणि मग निघतो आपल्या तामिनी घाटात. तर पण आतापर्यंत ब्लॉग कसा वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तिन्ही पण गोष्टी आपल्या विषयात खूप उघड आहेत. त्यामुळे त्या करा ना. तुम्हाला मी खातो. चला भेटतो तुम्हाला आता बाईकवरती. हा तर फायनली मस्त नाश्ता केलाय आणि निघालोय तामिनी घाट. आय लव पाली. नगरपंचायत पाली आपण आलेलो आहोत. आणि हा जो रस्ता होता तो आपल्या पालीचा गणपती आहे, गणपती बाप्पा, त्याच्यात जातो हा रस्ता. बंद केलंय, ठीक आहे ना. तर फोर व्हीलर आपण पण जाऊ शकतो. मागचा आपला ब्लॉग होता भंडारदरा, आणि मी भंडारदऱ्यावरला गेलेलो कल्याण त्या साईडला आपल्या भिवंडी साईडने. एवढा वैताग आला ना मित्रांनो त्या ट्रॅफिकमध्ये. खरं मला असं ना खूप वाटत होतं की भाई लोणावळ्यालाच सगळं पाहिजे रे. तिथून जाण्याची जी मजा नाही ती खूप वेगळी आहे. पण घरी जातो ना तेव्हा ते JNPT पासून चालवायला मला खूप कंटाळा येतो. JNPT पर्यंत आणि JNPT पासून ऐरोली पर्यंत. काय माहिती का मला नाही समजत. एवढं असं वाटतं ना की हा पाहिजे ना भाई 5 मिनिटात जाऊ दे. का तामिनी बेस्ट आहे ना मित्रांनो. हे बघा इथे तुम्हाला समजेल भाई काय रस्ता आहे यार, काय सिनेरी आहे. डेंजर यार. लाजवाब सीन. मित्र तुम्ही जर तामिनी येत असाल त्याचं मत असं आहे की तुम्ही भाई पाली मार्गे या. जो रस्ता आहे ना हा खूप भारी आहे. खूप सिनिक व्ह्यू आहे यार. नका तिकडून जाऊ लोणावळा बिनावळा. इथून या लोणावळा जाल फक्त ऑफ रोड भेटेल, बाकी काहीच भेटणार नाही. हा सीन तुम्हाला फक्त इथून पाली मार्गेच भेटेल. तो नक्की या इथूनच. म्हणून मी त्या दिवशी पण पाली मार्गे इथूनच गेलो आणि आज पण मी इथूनच जातोय, कारण हा रोड म्हणजे यार सुपर्ब आहे यार. म्हणजे बोलतात ना हे तर अजून काहीच नाही. जेव्हा आपण तामिनी ऍक्च्युली पोहोचू ना मित्रांनो
लाजवाब सीन आहे तिथे, लाजवाब धबधबे आहेत. फक्त आज एवढं चांगलं आहे की आज इकडे ना पाऊस कमी आहे. मी लास्ट टाइम आलो ना, म्हणजे मागच्या वेळेलाच, तेव्हा खूप पाऊस होता. आज त्या आम्हाला जरा कमी आहे, पण चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी ती. माय गुडनेस यार, हा रस्ता आहे ना म्हणजे फक्त असं मला वाटतं मित्रांनो, मी काहीच बोलायचं नाही, फक्त मला राईड एन्जॉय करायची आहे यार. आणि फायनली आपण तामिनी घाट रोडला लागलेलो आहोत मित्रांनो. आणि बघा खूप सारे बायकर्स चाललेत, सुट्टी आहे ना सगळ्यांना, सगळे चाललेत. आपण येताना पण परत इथूनच यायचंय, आपण काय लोणावळा मार्गे नाही जाणार आहे. बघू, म्हणजे मी आता नाही बोलते, तिकडे तर माझं मन धरतं, मी तिकडून पण जाऊ शकतो. पण तो रोड खूपच खराब आहे यार. तेवढा खराब रोडवरून जाणं म्हणजे डोक्याला टेन्शन आहे ते. आणि असं पण नाही की थोडाफार रस्ता आहे, अख्खा रस्ता तसाच येतो. आपला तर ब्लॉग इथपर्यंत असेल, तामिनीपर्यंत असेल, कारण तामिनी घाट हाच आपला थंबनेल असेल, हाच आपला टायटल असेल. कसं खतरनाक दिसतो. का तामिनी घाट फेमस आहे भाई, ह्यासाठीच फेमस आहे तामिनी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण टॉप 5 घाट्स काढायला गेलो, त्याच्यामध्ये ह्याचा नंबर येऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे मी प्रत्येक घाट नाही फिरलो, पण हा घाट असं एका सारा फिरलो आपण. लोणावळ्याचा घाट फिरला, हा माथेरानचा गेलो, हा तर भाई लाजवाब आहे यार. तर मी जो सेकंड टाइम जातोय, येत असेल ना तर थोडं सावकाश आहे, कारण ते टर्न्स खूप आहेत ना, त्यामुळे बघा हे बघा हे असे आहेत ना, अंगावर येण्याची शक्यता असते जर त्या लेनला असतील तर. काय म्हणजे असतात काय काय 4 व्हीलरवाले, कोणते पण गाडीवाले, बाईकवाले पण तसे सगळेच असे असतात. काय काय त्यांना सेन्स नसतो ना बाबा, टर्निंगला आपण त्या साईडून ओव्हरटेक नाही केलं पाहिजे, तुला जर एक्झिट दिसतोय तर तू ओव्हरटेक केलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या ज्याला समजतंय त्याच्यापासून तुम्ही सेफ आहात. पण ज्याला गोष्टी समजत नाही त्याला असणं जर असं खूप जाऊ द्या, मी काय बोलते मला नाही समजत, पण हे बघा ना यार कसलं भन्नाट दिसतंय मित्रांनो. आणि हे बघा व्हॉट अ तामिनी भाई, क्लास, दर्जा. आणि म्हणून तामिनी फेमस आहे. आणि फायनली आपण आलेलो आहोत, आणि माझे फेवरेट कार पण इथेच आहे, इंडोवर. माकडा चल तिकडे. कसला भन्नाट दिसतोय बघा ना, वाव. पण मी नाही जाणार यार, मला मोठा वॉटरफॉल पण भीती वाटते मित्रांनो, खरं सांगतो. छोटूशे असतात ना बघा, हे असे असतात ना, तिकडे ठीक आहे. माय गुडनेस. मग फोटो शूट करत होतो आणि आपला स्टोरेज फुल झालाय, त्यामुळे मला थांबावं लागतंय. ड्राईव्हवर सगळ्या व्हिडिओज अपलोड करतोय, त्यानंतर मग फोनमध्ये शूट करेन. आणि माझ्या समोरचा धबधबा बघा ना, कसला भन्नाट वाटतोय यार मित्रांनो. मी बोलतोय ना तुम्हाला भाई, मी खरं ना मिस करतोय आपला ड्रोन, जो आपल्याकडे नाही आहे, जो सध्या फॅक्टरीमध्ये बनतोय, बट तो कधी येईल तर माहिती नाही. ठीक आहे, तोपर्यंत एन्जॉय करा आता तामिनी घाट.